आता आपण कानाची लेंथ, शिंग किंवा हाईट, उंची आपण बारका माल आपल्याला आवडत नाही मेन मुद्दा. आणि कोणाला असं वाटत नाही की बाबा माझा पोरगा घरीच बसावा. सगळ्यांना वाटतं की माझ्या पोराला कमवून आणावं, करावं. या व्यवसायामध्ये आता कोण पडत नाही, सगळे पडतात आता. पहिले ह्या व्यवसायाला किंमत नव्हती. शाळांच्या व्यवसाय आपण घर बांधलंय मोठं, गाड्या बिड्या घेतल्यात, शेड बांधलंय सगळं. आणि अजून बी शेडाची हाय करायची आपल्याला तयारी अजून बी चालूच आहे. अशी जर पिल्लं पाडायची म्हणली तर त्याला शेळी बी क्वालिटी लागते आणि ब्रिडर बी क्वालिटी लागतो. जुन्या जाणती माणसं आहेत बाबा, चांगली आहेत का नाही त्यांच्यापासून माहिती घ्यावी, चांगली शेळेवाल्यांपासून माहिती घ्यावी. असं नुसती बोलणारी नको आहेत, ज्यांनी करून दाखवले, ज्यांनी काय केलंय ही अशी पाहिजेत. सगळ्यात मोठी खरेदी हीच आपली पहिली खरेदी. सगळ्यात इथं आपल्या इथं सगळ्या भागात सगळ्यात मोठी खरेदी केली. आता माझ्या पिल्लाला जर एवढंसं काय झालं तर मी लगेच मला कळतं की बाबा ह्याला काय करायला पाहिजे, आपल्याला दुसऱ्या दिवशी पिल्लू किती दिसलं पाहिजे. गोरी गरीबाला मदत केली तर एक फायदा असतो, हे आपलं नाव कुठे बी निघतं. श्रीमंताला तुम्ही मदत करा, नाव कधीच काढणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील खेड या गावामध्ये आणि आज आपल्यासोबत असणारे अजिंक्य पाटील, जो की शेळीपालन करत आहे. सुरुवातीला त्याचे वडील हा व्यवसाय करत होते, जे की पारंपरिक पद्धतीने त्यांचा व्यवसाय सुरू होता. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अजिंक्य ज्यावेळेस गावी आला, त्याला असं वाटलं की आपण एखादी नोकरी बघण्यापेक्षा या व्यवसायावरतीच पूर्ण फोकस करूया आणि त्याने ते केलं देखील. त्यामध्ये त्याने थोडे बदल देखील केले. शेळी खरेदी कशी करायची, लहान पिल्लं असतील त्यांचं नियोजन कसं करायचं, सगळ्या गोष्टी वडील करत असल्यामुळे त्या गोष्टी त्याला शिकण्यासाठी भरपूर फायदा देखील झाला. आणि आता त्याला असं वाटतं की आपण पूर्ण या व्यवसायामध्ये सेटल झालेलो आहोत. तर त्याने आता हा व्यवसाय सांभाळून तो नोकरी देखील करत आहे. त्याचं दररोजचं नियोजन कसं चालतं, तो दोन्ही कसं मॅनेज करतो. आणि जो त्याने एक ब्रीडर खरेदी केलेला आहे, जो की केलेला आहे 1,55,000चा, तो का खरेदी केला, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत, हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. माझं नाव अजिंक्य अंकुश दायगुडे, मी खेडेगावचा आहे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आपली या शेळीपालनाची सुरुवात कधीपासून झाली? शेळीपालनाची सुरुवात आपली तर वडिलांपासूनच झाली आहे, की आपली परंपराच जुन्यापासूनच आहे आपली. आता आपण एक 2 वर्ष झाले यातलं थोडंसं लक्ष घातलंय आपण, पण वडिलांना हातभार म्हणून आपलं थोडंसं लक्ष घातलंय. त्यापासून थोडं वाईज चेंजिंग वाईज करत चाललंय आपलं. ज्यावेळेस वडील करत होते त्यावेळेस तुम्ही काय काय करत होता, कशा प्रकारे ते शेळीपालन करत होते? वडील करत होते तेव्हा तर एवढं काय आपलं लक्ष नव्हतं, का म्हणून आपल्याला वडिलांना बाहेर शाळेला टाकलेलं, त्यामुळे काय आपण ह्यात लक्ष घालून दिलं नाही त्यांनी आपल्याला पहिल्यापासून. का तर शाळा शिकायचं नाही म्हणून लक्ष घालून दिलं नाही शाळेतनं आपल्याला पहिल्यापासून. आता जास्तीत जास्त घरी राहिलो, शाळा झाली आपली सगळी, घरी आलो. मग घरी राहिल्यापासून आपला परंपरेचा व्यवसाय असल्यामुळे आपल्याला आवडच आहे पहिल्यापासून ह्यातच. मग आवड असल्यामुळं सगळ्यांपेक्षा आपल्यापेक्षा वेगळीच होती जात. तर आपल्याला मग त्यांचं बघून आणि आपलं बघून वेगळं वाटायचं थोडंसं, नाही का. तर त्यांचं बघून वेगळं वाटायचं तर आपल्यापाशी वेगळे जात. मग काहीतरी ह्यात बी आपण थोडंसं काम केल्यानंतर वडिलांना बी हातभार लागेल असं वाटायचं. त्यासाठी मग थोडंसं आपण ह्यात बी लक्ष घालायला लागलो थोडंसं वडिलांबरोबर. दुसरं काय, मग आता थोडंसं क्वालिटी चेंजिंग करत आपण लक्ष घातल्यानंतर होते. वडील ज्यावेळेस करत होते त्यावेळेस तुमच्याकडे जात कोणती होती? तेव्हा आमच्याकडे साध्या शेळ्या होत्या आणि थोड्याफार काठेवाडी शेळ्या होत्या. बरं. आपण वडिलांना कुठून आणलेल्या ते काय माहित नाही, का घरच्या होत्या. पहिल्यापासून तर घरच्या शेळ्या होत्या आपल्याला. बोकड चेंजिंग केलं आपल्या वडिलांना, त्यापासून आपल्या जात चेंजिंग होत गेली. पण जास्त करून तर आपल्यापाशी काठेवाडी शेळ्या होत्या, मोठ्या शेळ्या होत्या पहिल्या. बरं. आता एक वेगळी जात होत आली चालली. ती जी जात होती त्या जातीबद्दल काय सांगाल? आता तुमच्याकडे जात आहे त्या जातीबद्दल काय सांगाल? पहिलीची जात होती ती हाडानं, उंचीनं, कानाची लेंथ एवढी नव्हती तेव्हा एवढं काय कानाची लेंथला मार्केट नव्हतं बी. तेव्हा काय एवढं जास्तीत जास्त एक माणसं काय म्हणायचे बाबा की मोठी शेळी असल्यानंतर थोडंसं चांगलं वाटायचं पहिल्या माणसांना. आताच्या माणसांचं वेगळं कसं झालंय, दृष्टिकोन बदलला ह्याच्याकडचा. बारकी शेळी असले तरी चालतील, फक्त कान लांब पाहिजे आणि शिंग चांगली पाहिजे, दिसायला चांगलं पाहिजे. पण आपण एक वेगळं म्हणतो की बारक्या शेळ्यांपेक्षा आपल्याला मोठ्या शेळ्या पाळल्यानंतर उत्पन्न बी जास्त निघतं, का तर शेळी जास्त दूध देते. बारक्या शेळ्या एवढं दूध देत नाहीत. पहिल्या शेळ्यांच्या तर आता शेळ्यांच्या खूप फरक झालाय. का म्हणून पहिल्या शेळ्या दूध देताना वेगळ्याच म्हणजे होत्या आणि आताच्या शेळ्यांचं नुसतं पाण्याचं दूध आहे. पहिल्या शेळ्यांचं दूध, साध्या शेळ्यांचं दुधाशिवाय मजा नाही. आता शेळ्यांचं नुसतं पाण्याचं दूध आहे. कारण जरी पाजा गेलो आपण तरी एवढं काही करड काठेवाडीला आता ही होत नाही. ती पहिली वेगळ्या शेळ्या होत्या. पहिल्या काय पिल्लू नुसतं पाजलं तरी असं गोटी का दिसायचं पिल्लू नुसतं. आताच नाही तेवढं. तुमची आता जात कोणती आहे मग? आता माझ्यापाशी काठेवाडीचे शेळ्या आहेत थोड्याफार आणि आता कोटातच काम चाललंय आपलं. पण कोटात आपलं काम चाललंय की आपण बाहेरनं कुठं आणत नाही, घरची एक ब्रीडिंग आपण करतो तयार. त्या ब्रीडिंग वरती आपलं एक फोकस चाललाय आता सध्याला माझा. तर आता आपण कानाची लेंथ, शिंग किंवा हाईट, उंची आपण बारका माल आपल्याला आवडत नाही मेन मुद्दा. पहिल्यापासून आपल्याला बारक्या शेळ्या आवडत नाही, त्यामुळे मोठ्या शेळ्या आणि मोठ्या शेळ्यांना मोठा ब्रीडर
ती मोठे कशा शेळ्या आपल्यापेक्षा राहते ना आजकालच्या माणसांची तर चाललंय की बारक्या पाहिजे फक्त कान आणि शिंग चांगली पाहिजे पण आपला तसा माझी विचारता माणूस नाही मी मोठ्या शेळ्या पाहिजेत आपल्यापाशी आणि कानाची लेंथ काय आपण काढतोय काही विषयच नाही त्यात फक्त मोठ्या शेळ्या पाहिजे दूध बेताला बी चांगल्या चालतात पिल्ले बी चांगले 2 पिल्लं दिले तरी पुसती शेळी चांगली. तुमचं शिक्षण काय झाले? माझं शिक्षण 12वी झाली 12वी नंतर मी ITI केला. ITI नंतर काय कामधंदा काय केलाच नाही मी कारण घरच्यांना कधी कामाला लावलंच नाही. मग हीच आपल्या शेतीवरच करत होतो भरती करत होतो पण काय भरती सोडून दिली सगळं आता एक कामाला लागलोय थोडस 5-6 महिने झालं आणि आता ह्याच लक्ष आहे सगळं माझं. मग दोन्ही कसं मॅनेज करता दररोज? दोन्ही मॅनेज काय मला सकाळचं काय 8 वाजता कामाला जातो ऑफिसलाच आहे मी आणि संध्याकाळी 4 वाजता घरी येतो तर वडील सगळं चारते ते सगळं आल्यानंतर किंवा व्हिडिओ टाकायचा असेल तर व्हिडिओ काढतो आणि बाकीचं काही रोजचं रुटीन असं तिचं आपलं करत राहतो. आपल्या त्या जातीची वैशिष्ट्ये काय आहेत साधारण? आता वैशिष्ट्य तर काय सगळ्यांपाशीच झालेत जी ती म्हणते माझ्यापाशी पण कसं आहे आत्ताची जात आपल्यापाशी हाय बऱ्यापैकी चांगलीच आहे म्हणायचं चालू आहे चांगलं म्हणायचं नाही काय विषय एवढा जात हाय क्वालिटीची आता काठीवाडी शेळ्यात आपल्यापाशी मोठ्या काय कोटाच्या बी शेळ्यात मोठ्या आपल्यापाशी आणि आपण त्यात काही शेळ्या बेळ्या काय जास्त विकत नाही आपण एक आपलं काम चाललंय फक्त पिल्लांवरतीच पिल्लांची लेंथ कशी काढायची ना आपल्या इकडची माणसं फक्त आता बाहेर म्हणजे पिल्ला आणण्यासाठी बाहेर जातात ती माणसं आपल्यापाशी म्हणजे आपल्या इथंच राहावं हे माल आपल्या इथल्या माणसांना म्हणजे घ्यावं आपल्या इथलं ह्याच्यावर चाललंय आपलं लक्ष दुसरं काय नाही. तुम्ही ज्यावेळेस सर्व हँडल करायला सुरुवात केली त्यावेळेस तुमच्या गोठ्याची फार्मची परिस्थिती काय होती आणि कसा फार्म होता तुमचा? फार्मची परिस्थिती तर आपण काय शून्यातून निर्माण केलंय ही का म्हण पत्र्याशिवाय राहिलेलो माणसं आहे आम्ही काही एवढं मोठं नव्हतं आपल्यापाशी बी पण एका शहरात जेव्हा आपण आलोय वरती शेती बी काय एवढं काय 4-5 एकर आपल्यापाशी जास्त नाही आपल्याला बी पण या शाळांच्या व्यवसाय आपण घर बांधलंय मोठं गाड्या बिड्या घेतल्यात शेड बांधलंय सगळं आणि अजून बी शेडाची हाय करायची आपल्याला तयारी अजून बी चालूच आहे म्हणजे हळूहळू ग्रोथ घ्यायची काही एकदम नरायला असतो काय करायचं नाही. अडचणी तर येत होत्या बोकडा बिकडांच्या येत होत्या काही न दिली नाहीत पहिले वडिलांचा काय संबंध असतील काही न दिली नाहीत म्हणून काय थोडंसं फार इकडं तिकडं होतं आपण तयारी केली मग नाही काय विषय एवढा. पहिला कसा एक शब्दा व्यवहार म्हणजे चालायचं सगळं माझं दे तुला तुझं माझं असं करायची पहिली पण आता त्यात नाही विषय का म्हणून आता महागाई लय वाढली आहे मेन मुद्दा. आपण आता जरी बाजारामध्ये ब्रीडर विकत घ्यायला गेलो तरी ब्रीडरची किंमत सांगते 1.5 लाख 2 लाख लाख 1.25 लाख असं म्हणजे किंमत सांगते सगळी ती हाय आता चालू परिस्थिती का म्हण आताच्या जनरेशन तसं चाललंच आहे सगळं पैशाचा वाढलाय पैशाची किंमत आता लय झाली त्यामुळे ती किंमत तर व्हायच पाहिजे आणि दुसरं काय आपल्या इकडे हाय हे चालू आहे सगळं फक्त ब्रीडर चांगलंच घ्यावं माणसांना आणि काय दुसरं. मग तुमच्या आधीच्या ज्या शेळ्या होत्या त्या शेळ्यांचं काय केलं तुम्ही? त्या जातीत काय नाही त्या हायशा शेळ्या होत्या त्या विकत त्यांची फक्त पिल्लं दरत आपण गेलो पुढं आणि वेगळी म्हणजे जात करत गेलो काठीवाडीमध्ये वेगळ्या शेळ्या केल्या असं सगळं. एखाद्याला शेळी पालन करायचे तर त्यांनी कोणत्या जातीकडे बघितले पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोणती फायदेशीर आहे त्यांच्यासाठी? आता तर फायदेशीर साधारण माणूस आहे का नाही त्यांनी तर साधीच करावी माझ्या म्हणण्यानं का तर मरजड बी जास्त असते आणि साधारण माणसाला मरजड झाल्यानंतर सोसत नाही कारण आम्ही ते सोसलेलं आहे आम्हाला माहिती की बाबा किती पत्र आपण चालू शकतो. साधारण माणूस काय जास्त पैशावाला नसतोय साधारण माणूस एक साधारण असतोय वर जायचं असलं तर एक साध्या शेळ्याच कराव्यात त्यांनी एक 10 शेळ्या असल्या तरी काय वाद नाही फक्त एक ब्रीडर चांगला वापरावा म्हणजे त्याच्यापासून एक पिल्ल चांगली होतात आणि साध्या शेळ्या केल्यानंतर ब्रीडर चांगला असला ना तर आपल्यापाशी पिल्ल पाहिजे तशी पडतात असं काय नाही की पिल्ल पडणार नाहीत काय नाही ब्रीडर चांगल्या क्वालिटीचा घ्या तुम्ही साध्या शेळ्या असतात तुमच्या पिल्ल चांगले टॉपचे निघतात. त्यांना असा प्रश्न पडतो की ज्यांना सुरुवात करायची त्यांना खरेदी कुठून करावी तुम्हाला काय वाटतं खरेदी कुठून केल्या पाहिजेत? खरेदी तर शेतकऱ्यापासूनच करा तुम्ही का म्हण व्यापाऱ्यांचा माल कसा विषय व्यापाऱ्यांपासून बी करू शकता फक्त ती त्यातला माहिती माणूस पाहिजे. नवीन माणूस गेला शेळी आजारी किंवा काय झाले हे कळत नाही त्या नवीन माणसाला एक जुना जाणता माणूस नाही त्यातला चांगला म्हणजे कळणारा माणूस नाही व्यापाऱ्यापासून न्यायचं असलं तर आणि शेतकऱ्यापासून घेतलं तर अति उत्तमच आहे तुमचं काय विषयच नाही. सुरुवातीला आपल्याला अनुभव नसतो म्हणजे खरेदी काय करावं लहान पिल्लं घ्यावं की मोठी शेळी घ्यावी सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात तर आता कसं आहे ज्याच्यापाशी पैसा आहे तो काय कुठनं बी जाऊन आणतो पण ज्याच्यापाशी पैसा नाही त्यांनी एक साधारण आपल्या म्हणण्याने एक साध्या शेळ्या घ्याव्या त्या साध्या शेळ्या घेऊन बी करू शकतो आणि जरी पिल्ल घेतली तर पिल्ल कसं आहे ज्याला बंदिस्त करायचं त्यांनी तर एक साधारण माझ्या म्हणण्यात पिल्लच घ्यावीत का तर पिल्लांची सुट्टी जी सूट होतं आपल्याला ती पिल्ल जाग्यावरती सूट होतात आणि शेळ्या आपण जी बाहेर आणणार आहे ती बाहेरच्या फिरते शेळ्या असते त्या काय असतं घरी टिकत नाहीत मग घरी वरडून त्यांचा जीव निघून जातो बघ शेळ्यांचा तिथे त्यांना किती खाया घातलं तरी काय ती उद्धार येत नाहीत लवकर. समजा लहान पिल्ले घेतली तर त्यांचं संगोपन कशा प्रकारे केलं पाहिजे? लहान पिल्ले घेतले तर त्यांना पहिल्यांदा व्यवस्थितपणे दूध पाजलं पाहिजे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाणात पाजलं पाहिजे. नाहीतर बारकं बच्चा आहे आणि त्याला लिटरभर दूध पाजतोय असं नाही झालं पाहिजे. त्याला एक मापानच पाजलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक औषधावर त्याला बरं ठेवली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याला काय होतंय काय नाही थोडंसं कळलं पाहिजे. आणि त्याला लगेच होतंय म्हणून काही इंजेक्शन खूप शकत नाही आपण. 4-5 महिन्यानंतर आपण इंजेक्शन खूप शकतो. तसं त्याला इंजेक्शन टोचू शकत नाही आपण, कारण बारके असतंय, कातड बारीक असतंय, त्यामुळे इंजेक्शन त्याला काय देऊ शकत नाही. हा गोळ्या बिळ्या देऊ शकतो आपण, पावडर वगैरे चालू शकतो, त्याच्यावरती क्लिअर होतं. आणि जास्तच काय झालं तर एक ॲजविट नावाचं एक म्हणजे हे आपल्याला भेटतं, ते ॲजविट पाजू शकता. त्याला ताप ही आला तरी क्लिअर होतं सगळं. ते लहान पिल्लं खरेदी केल्यानंतर आपल्याला रिस्क कोणते असते? रिस्क म्हणजे दुधाची मेन मुद्दा, दूध जास्त होण्याची. आणि दुसरं म्हणजे आजार एक असतो, ते एक तोंडावरती किंवा पडत्यात बारके पिल्ला जास्त घेतल्यानंतर. महिन्यात 1.5 महिन्याचे घेतल्यानंतर काही रिस्क नाही त्यात, का तर पिल्लाची पचवण्याची क्षमता जास्त असते, काय विषय नसते. वडील तुझे या व्यवसायात होते, त्याचा किती फायदा मिळाला तुला हा व्यवसाय करताना? फायदा तर मी आजपात्र वडिलांना कधी विचारलं नाही की तुम्ही आजपात्र काय केलं आणि कोणासाठी केलं काय केलं. वडिलांना जेवढं केलंय माझ्यासाठी तेवढं लय आहे. वडिलांना आपल्यासाठी भरपूर केले, काय विषयच नाही. वडिलांचं काय सांगू शकत नाही किती केले काय केले. फायदा तर काय बघत नव्हतो आणि आजपात्र मी फायदा बघत नाही मी कधीच. ह्यात किती मला फायदा झाला आणि काय झालं, मी आजपात्र ह्यात गणित कधी काढलं नाही की मला 10 लाख झालेत का 5 लाख झालेत का 2 लाख झालेत का 50,000 झालेत. मी कधी ह्यात बघितलं नाही आणि आजपात्र बघत बी नाही. फक्त आलेलं पैसे काय इन्व्हेस्टमेंट करायची ती करतात आपल्या, ती आपण रुपया बी आपल्याला ठेवत नाही. जेवढं आपल्यापाशी पैसे येतील तेवढं लगेच देऊन टाकायचं. रुपयाचा हिशोब असतो आपल्यापाशी आणि आपण काही हिशोब मला कधी मागितला बी नाही घरच्यांना. आजपात्र तो पैशाचं काय करतो आणि काय नाही करत ती. या व्यवसायात म्हणजे मी माझं असं म्हणणं होतं की या व्यवसायात तुझे वडील काम करत होते, त्यांचं जे नॉलेज असेल या व्यवसायाबद्दल, जी माहिती असेल, त्याचा कसा फायदा झाला तुला? फायदा तर भरपूर झाला. फायदा कसा या वडिलांपासून जी शिकायची मिळेल ती लय मोठा, सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपलं वडील असतात मेन मुद्दा. वडिलांकडून आपल्याला जेवढं शिकायला मिळेल तेवढं तर शिकावं. ज्या क्षेत्रात वडील आपलं त्या क्षेत्रात आपल्याला उतरायचं असेल तर वडिलांची खूप महत्वाची गोष्ट आहे त्या क्षेत्रात म्हणजे उतरायचं म्हणतात आपल्याला. आणि दुसरं म्हणजे तर मी वडिलांचं बी शिकलो. आपल्याला 4 जुनी जाणती माणसं असतात त्यांच्याकडून बी शिकलो बरंच आपल्याला कशावरती काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मी असं उठसूट लगेच आलेला माणूस नाही, मी पहिल्यापासून ह्यातच आहे. त्यामुळे काय मला काय म्हणजे विषयच नाही एवढं. आमचं वडील बी चांगलं जुनं जाणतं येतं, त्यांना सगळं माहिती आहे. जरी कोणी सांगितलं तरी आपल्या वडिलांना विचारायचं की बाबा ही योग्य आहे का, वडील म्हणतील योग्य आहे तर आपण लगेच करून टाकायचं. आता तू जसं की म्हटला तुला वडिलांचा पाठिंबा होता, त्यांचं नॉलेज जे होतं त्याचा तुला फायदा झाला. पण आता या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण उतरत आहेत, त्यांच्या घरी आधी कोणी व्यवसाय केलेला नसतो, तर त्यांनी उतरावं कसं या व्यवसायामध्ये, त्यांना अभ्यास कसा करावा? अभ्यास तर कसं आहे माहिती आहे का, मेन मुद्दा पहिल्यांदा फिरावं. त्यांनी फिरावं म्हणजे काय बोंबलत फिरू नाही. त्यांनी एक जुन्या जाणती माणसं आहेत बाबा चांगली आहेत का नाही त्यांच्यापासून माहिती घ्यावी, चांगली शेळेवाल्यांपासून माहिती घ्यावी. असं नुसती बोलणारी नको आहेत, ज्यांनी करून दाखवले, ज्यांनी काय केले हे अशी पाहिजेत. किंवा नुसता त्याच्यापाशी गेलाय आणि तो म्हणलाय मी 10,000 लिखतो, 20,000 लिखतो, 25,000 लिखतो, असं नाही. त्यांनी सगळं त्यातलं सांगितलं पाहिजे आपल्याला. बाबा पिल्लं जपल्यानंतर काय होतं, पिल्लांना औषध कुठलं पाजलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तो असा उतरतोय, नवीन माणूस आहे, नवीन माणसाला कधी गुलवायचं नसते. गुलावलेला विषय कसा माहितीये का, एक 5 मिनिटासाठी गुलावतो आपण, परत ती आपल्याला कर्म भोगायला लागतात. फक्त त्याला का नाही, जो आपल्यापाशी आलाय त्याला एक योग्य वाट दाखवायची असती, हेच आपलं एक म्हणणं असतं. जे आपल्याला विचारले आज पत्र, मला इंस्टाग्राम मी अकाउंट चालवतो, सगळं चालवतो मी, मला जेवढे त्यांचा मेसेज येतो त्यांना मी कधी असं आरतुर काय करत नाही, काय नाही. जे विचारते ते सांगायचं, बाबा आपल्याला काम असलं नंतर करतो फोन, आणि त्यांना मी 100% फोन करतो, सांगतो सगळं काय जेवढं आपल्याला माहिती तेवढं सगळं सांगतो. तुम्ही म्हणताय की फोन केले की तुम्ही सगळी माहिती सांगता, पण असं पण काही फार्म आहेत जिथे शेतकरी जातात, व्हिजिट करण्यासाठी जातात, पण त्यांना ज्या या व्यवसायातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते या फॉर्मवाले सांगत नाहीत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत असेल? व्यवसाय तर कसा विषय माहितीये का, गोरगरीब माणूस असतात त्याला तर मेन मुद्दा मदत केली पाहिजे. कसं आहे, मोठ्याला सगळीच मदत करतात. मोठ्याचा कसा आहे, पैसा बघितला की माणसं सगळी बाळतात, काय विषय नसतो. गोरगरिबाला मदत केली तर एक फायदा असतो की आपलं नाव कुठे बी निघतं. श्रीमंताला तुम्ही मदत करा, नाव कधीच काढणार नाही. त्यामुळे गोरगरिबांना मी आज पत्र कोणाचे फोन येतात, बारक्या पोरापासून येतात, 10 वर्षाची 15 वर्षाची पोरं मला फोन करतात. त्यांना मला होय रे काय कधी बोलत नाही मी, होय व काय बोलावं लागतं मला, कारण आपण एक मोठी गोष्ट चालवतोय. असं नाही की बाबा छोटं चालवतोय, ही मोठं चालवतोय. त्यामुळे कसं आहे, आपलं बी चांगलं नाव आहे, नाव कधी खराब होऊन द्यायचं नाही. आणि आपण सगळ्यालाच म्हणजे इज्जत देतो, रिस्पेक्ट देतो सगळ्यालाच, असं नाही बोललं पाहिजे. आणि जे तुमच्या फार्मवर येतात त्यांना मदत तर केलीच पाहिजे, सांगितलंच पाहिजे, 100% सांगितलं पाहिजे. असं नाही की बाबा तो आज उठून दुसऱ्या दिवशी तुझ्या बरोबर करणार आहे, असं कोण नाही करू शकत. कोणाच्या हातातला कोण हिसकून घेऊ शकत नाही. असा विषय जे आहे ते करू शकतो, जे करतोय ते करत राहणार आहे, आणि जे चाललंय ते चालत राहणार आहे. महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत या व्यवसायातील? ह्या महत्वाच्या गोष्टी म्हणलं तर ना, ह्यात मेन मुद्दा लागणारा पैसा बी भरपूर आहे. पैसा बी लागतो ह्यात आम्हाला, कारण आम्हाला एक नुसती शेळी जरी आमच्या आधारी पडली ह्यात तरी आम्हाला 2-2.5 हजार रुपये शेळी जातात आमच्या एका शेळीला. दुसरा म्हणजे एक आम्हाला खुराक लागतं,
आता आम्हाला खुराक म्हणलं तर आम्ही काय करतो बाबा, आमच्या आत्ता गाभण शेळ्या द्या एक महिन्याभर ह्या आल्यात, त्यांना आम्ही खुराक सुरू करतो. इतर दिवशी त्यांना काही नसतं. त्या लागल्यानंतर एक 4 महिने 5 महिन्यानंतर शेळी ती 4 महिने त्यांना काही आम्ही चारत नाही. त्यांना काय असेल ते आमचं वडील रानात चारतात, त्यांना काही खुराक बिराक नसतो. 1 महिन्यानंतर शेळ्याला मका चारतो आम्ही. मकाचा का चारतो तर मकन दूधवाढी जास्त होती, पिल्लासाठी दूध कमी पडत नाही. आणि दूधवाढी कमी नाही झाली, पिल्लू चांगलं झालं तर पिल्लू चांगले पैशाने जाते, तिथून आपल्याला पैसे येतात, मुनाफा येतो. त्यासाठी आपण एक लागणारा खर्च बी जास्त येतात. असं नाही की फक्त चारून बी करू शकतो आपण, सगळं करू शकतो. असं नाही की सगळ्यांपाशी पैसे येतात सगळंच करू शकतात. असं थोडक्यात बी चालू शकतं, काही विषय नसतो. सगळ्यात जास्त खर्च कोणत्या गोष्टीवर होतो या व्यवसायात? सगळ्यात जास्त खर्च तर काय होत नाही. खर्च कशा होतो मेन मुद्दा, तुमचं शेड बांधताना, म्हणजे तुम्ही जर नवीन सुरुवात करताय तर शेड बांधताना किंवा तुम्हाला माल घेताना ह्याच्यात खर्च होतो. जास्त खर्च कशा होत नाहीच. जास्त खर्च फक्त सांगण्याचे विषय की बाबा एवढं झालं तेवढं झालं, खर्च काय नाही होत. खर्च काय नाही. एकदा शेळ्या आणून तुम्ही सोडल्या का नाही, फक्त सूट झाल्या पाहिजे तुमच्या शेळ्या, आणि तुम्हाला डोकलेटी पाहिजे मेन मुद्दा त्यातली, की बाबा सांभाळायच्या कशा, काय करायचं, संगोपन कसं करायचं. हा, तुम्ही जर बंदस्ती पाळत असता तर 100% अख्खा तुमचा खर्च होतो. आणि जर तुमच्यापेशी रान नसेल तर मग जास्तच खर्च होतो, काही विषय नाही. आणि आपल्यापेशी रान बी आहे आणि आपण शेळ्या काही घरचं लय खाय घालत नाही, बाहेर चारून काय येतील ती. आणि उन्हाळ्यानंतर आपण काय करतो, घरचं खाय असतं आपलं, बोधबीत भरून ठेवतो सगळं, त्या बोध घालतो, दुसरं काय नाही करतो. आता जसं की तुम्ही म्हटलं, तुम्ही आता नोकरी करायला सुरुवात केली. हं. नोकरी करण्याच्या आधी असं वाटलं नाही की आपण फक्त एकाच व्यवसायावर ध्यान द्यावं, नोकरी नको करायला? नोकरीचा विषय असा आहे की वडील काय बोललोय की मी करतोय अजून, माझ्या अजून दम आहे करायचा, तोपर्यंत तर मी करतोय, तोवर तर तू म्हणजे नोकरी बिकरी बघ तुझं तू. असं नाही की बाबा नोकरी केल्यानंतर पोरगी भेटते नाही, असं काय विषय नाही. माझं लग्न काय झालं नाही अजून, पण एक दुसरं साधन काहीतरी नको का पैसे येण्याचं, म्हणजे वैयक्तिक आपला बी खर्च, स्वतःचा खर्च उचलणं म्हणजे बी लय मोठी गोष्ट आहे. स्वतःचा खर्च बी महिन्याला लय होतो, का मन बाहेर जातो माणूस, काय करू शकतो, माणसाचा खर्च असतो. आणि घरच्यांनी एक जा म्हणले कामाला, म्हणून एक काम बघितलं आपलं, तिथंच कामाला लागलं. आता काय ही करत करत मी ते बी बघतो. आता काही जण पण नोकरी करत असतात, पण त्यांना असं दिसतं की आपण एखादा व्यवसाय केला पाहिजे, तर त्यानं व्यवसाय करण्यासाठी नोकरी सोडून व्यवसाय केलेला बरा असेल का? जर घरच्याचा सपोर्ट असेल त्याला तर नोकरी सोडायची काही गरज नाही. घरचे जरी करणार असेल आणि तुमची बंदीची शेळ्या एक 10-20 असत्या तर तुम्ही नोकरी सोडण्याचा काही गरज नाही. तुम्हाला तुमची आई बी 10 शेळ्या हँडल करू शकते, असं नाही की करू शकत नाही. फक्त तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर नोकरी करून नुसतं जमत नाही. तुम्हाला सकाळचं उठून खायला बी हाणा टाकणार आहे, कुठे बी करायला लागणार आहे, सगळं खाया करून नंतर जायला लागणार आहे. आई एकटी करू शकत नाही, का म्हणा आई आता म्हातारी माणूस झालेला असते, त्यामुळे त्यांना काय होत नाही. त्यांना हाताखाली दिलं तर ते सगळं करू शकतात, एवढाच विषय. तुला जसं की वडील करत होते ते व्यवसाय हा करत होते, त्यामुळे तुला फायदा झाला, माहिती भरपूर भेटली आणि तूच तो व्यवसाय पुढे चालू ठेवला. पण काही जणांना कोणता व्यवसाय करावा असा प्रश्न पडतो. तुझ्यासारखे तरुण असतील तर कोणता व्यवसाय करावा आणि कोणता आपल्यासाठी योग्य, हे कसं ठरवावं त्यांनी? योग्य ठरवावं तर मेन मध्ये असतं बजेटवर. काही जण गुरं करतात, काही जण मेंढ्या पाळतात, काही जण कुकरी पाळतात, काही जण पिल्लं पाळतात, बारकी बारकी बोकडाची पिल्लं पाळतात, काही जण शेळ्या पाळतात. ही प्रत्येकाची चॉईस असते बाबा व्यवसाय कुठला करावा. आता मी ह्या क्षेत्रात आहे तर मला काय वाटणार की बाबा आता शेळ्याच माझ्यासाठी म्हणजे योग्य आहे. त्या सगळं म्हणजे मी माणसांना सांगताना काय सांगणार की माझ्यापाशी शेळ्या आहेत तर तुम्ही शेळ्याच करा, असं नाही सांगू शकत. तुम्ही कुठला व्यवसाय करू शकता, तुम्हाला ज्यातनं मुनाफा भेटतोय ना त्यातनं 100% करा. आणि ह्यो म्हणजे व्यवसाय असा आहे, शेतकऱ्याचा व्यवसाय ह्यो म्हणजे असा आहे, हे जोडधंदा आहे शेतकऱ्याचा मेन मुद्दा. पण हे जोडधंदा मी ठेवला नाही, हे जोडधंद्यापेक्षा मला भारी आहे, चांगलं ही यात चांगलं मला भेटतंय. फक्त विषय कसा माहितीये का, ज्याची जितकी ताकद पुरती आहे ती म्हणजे त्यांनी करावं. ती नुसतं शेळ्या करून काय जमत नाही. तुम्ही कोकरी पाळा, शेळ्या पाळा, गाया पाळा, काय विषय नाही. गायातनं बी चांगलं मुनाफा भेटतोय, कोकऱ्यातनं बी मुनाफा भेटतोय, मेंढरातनं भेटतोय. फक्त एक मला आवड होती पहिल्यापासून एक शेळ्यांची, त्यात मी काम करतोय आणि काय पुढे चालणारच आहे आपलं काम. व्यवसाय निवडल्यानंतर त्यामध्ये टिकून कसं राहायचं? टिकून राहणं तर आता लय अवघड आहे. टिकून राहणं म्हणजे आता जे तो पाडाय बघतो ह्याला आणि आता तर असं चाललंय की बाबा मोबाईलवरती व्हिडिओ टाकणं, जो तो उठसूट नुसता व्हिडिओ व्हिडिओ टाकावं, सगळ्यांना टाकावं, हाय म्हणजे दाखवलं पाहिजे. आता आम्ही पहिलं टाकत नव्हतो, एक 2-1.5 वर्ष झालं, मी 2-1.5 वर्ष झालं व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आता सध्याला. तर एक ह्याच्या पाठीमागं काय टाकत नव्हतो, का म्हण जेव्हा मी टाकायला सुरुवात केली तेव्हा एक कसं असतं, नजर लागते म्हणतात माणसं, ही खरंय, नजर बेजर सगळं खरंय. माझ्या 5 ते 6 शेळ्या मेल्या त्या, अशा माझ्या 40-40 हजाराच्या शेळ्या मेल्या त्या. पण मी त्याच्यावर काय दुःख केलं नाही किंवा घरच्यांना मला काय बोलली नाही ती. मी तिथनं एक बंद केलं, एक 2 महिने बंद केलं मी व्हिडिओ टाकणं, 2 ते 4 महिने बंद केलं सगळं मी, का म्हणून खचून गेलं जातो माणूस. साधारण माणूस असं म्हणजे सोसत नाही. 40-40 हजारांना म्हणजे आज झालं किती, 5 शेळ्यांचं असा विषय. त्यामुळे व्हिडिओ टाकणं तर बंद केलं. पण कसा विषय असतो, व्हिडिओचा एकदा नाद लागला का नाही टाकणं, तो काय एकदा सुटत नाही आपल्याला. आणि नाव जर करत असेल
तर आत्ताच्या सिच्युएशनला आहे का नाही ऑनलाईन जास्त माणसं आहे आता. म्हातारा माणूस बघितलं तरी स्क्रीन टचचा मोबाईल वापरत आहे. त्यामुळे तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ टाकू शकता किंवा इंस्टावरती व्हिडिओ टाकू शकता. फक्त व्हिडिओ चांगलं टाका, चांगलं दाखवा. कोणाची म्हणजे कोणाला पाडण्यासाठी व्हिडिओ टाकू नका किंवा काय करू नका. आपलं दाखवायचं, आपलं जे आहे ते दाखवा, दुसरं काय नाही विषय. या व्यवसायात टिकण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? आपण पण बघतो की सुरुवातीला एकदम जास्त क्वांटिटीने खरेदी करतात. मग कोणते आजार वगैरे आले तर त्यामध्ये टिकणं थोडं अवघड होऊन जातं. तर टिकण्यासाठी काय केलं पाहिजे या व्यवसायात? टिकण्यासाठी मेन मुद्दा तर डॉक्टर चांगला दर्जाचा पाहिजे. डॉक्टर मेन मुद्दा चांगलं पाहिजे. डॉक्टर जर चांगला असेल तर त्यांना आजार कळणार आहे. आपल्याला साधारण माणसाला आजार कळत नाही, शेतकरी माणसाला आजार कुठला आहे ते काही कळत नाही मेन मुद्दा. तर डॉक्टरचा सल्ला एक चांगला घेतला पाहिजे. माणूस काय म्हणतो, बाबा घरगुती इलाज करू, घरगुती इलाज करू. आत्ताच्या सिच्युएशनला घरगुती इलाजानं काय होत नाही मेन मुद्दा. आत्ताची सिच्युएशन म्हणजे आता जे आपल्या शेळ्या पाळतोय आपण माणसं, हे आता लय हायब्रिड शेळ्या आहेत. त्यांना आजार टिकत नाही. पहिल्या शेळ्या लय वेगळ्या. त्या आजार आला तरी 8-8, 10 दिवस काय त्यांना हात नव्हतं, एवढं हालत नव्हतं शेळ्या. आता 2 दिवस नाही आजार लागला तर तिसऱ्या दिवशी शेळी मरतीये, पुरायला लागते तिला. असा विषय नाही. टिकून राहण्यासाठी का नाही मेन मुद्दा डॉक्टर चांगला पाहिजे, औषधं मेन चांगली वापरली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती लक्ष बरोबर पाहिजे. आता माझ्या पिल्लाला जर एवढंसं काय झालं तर मी लगेच मला कळतं की बाबा ह्याला काय करायला पाहिजे आपल्याला. दुसऱ्या दिवशी पिल्लू क्लिअर दिसलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी शेळी क्लिअर दिसली पाहिजे आपल्याला. त्यासाठी एक आपल्या वडिलांचा बी चांगला म्हणजे शिकवणे आपल्याला की बाबा लक्ष ठेव, ह्यांच्यावर कसं झालंय, काय झालंय. आमच्यातली सगळी 4 माणसं आम्ही घरात, 4 इंच लक्ष असतं आमचं. बाबा शेळीला काय होतंय, काय झालं पाहिजे, कुठलं इंजेक्शन टोचलं पाहिजे, काय केलं पाहिजे. लगेच त्याला जागेवर केल्यानंतर काही होत नाही, ह्यात मरझड काही होत नाही आपली. एक पिल्लू मी दगवत नाही. जेव्हा झाल्यापासून माणसांची 5-5, 10-10 पिल्लं मारतात, मी एक सुद्धा पिल्लू दगवून देत नाही. एक सुद्धा पिल्लू माझ्याकडून मरत बी नाही, एक सुद्धा. असेल ती डायरेक्ट विक्रीलाच. यामध्ये आपण बघतो की आजार आल्यानंतर काही फार्म पण बंद होताना आपल्याला दिसतात. तर आजार येऊच नाही त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? आजार तर आता कसं झालंय विषय माहितीये का, आत्ताच्या आपल्या सिच्युएशनला आजार ही कंटिन्यू आजार आहेच. असं नाही की आजार येऊ शकत नाही, असं काही करू शकत नाही आपण. फक्त त्या आजारावरती उपचार वेळेच्या वेळी झालं पाहिजेत. आजार असं नाही की आजार त्याला आपण काय रोखू शकतो, असं काही विषयच राहिला नाही आता. का मग खाण्यापिण्यात चेंज झाले, औषध ही सगळं चेंज झाले. आपण जर शेळ्या बाहेर सोडल्या तरी कुठं औषध मारायला खाल्लं शेळ्या तरी गाबडतात शेळ्याला, की त्याच्यावरती ध्यान ठेवलं पाहिजे. दुसरं काय आजाराचं नाही की एवढं. आता तुझ्यासारखे तरुण जर आपण बघितलं, आता आपण आजूबाजूची परिस्थिती जर बघितली तर त्यांना एखाद्या व्यवसायात उतरल्यानंतर झटपट यश पाहिजे असतं, झटपट पैसा पाहिजे असतं. तर ते शेळी पालनात शक्य आहे का? शक्य तर कुठंच नाही. झटपट करायचं म्हणलं तर त्याला लय वेगळा व्यवसाय करायला लागेल. ह्यात तर काय झटपटचा विषयच नसतो या. झटपट म्हणजे काय उद्या पोरगं झाला म्हणलं दुसऱ्या दिवशी चालायला लागलं असं नसतं या. त्याला घासायला लागते तेवढी, त्यासाठी मेहनत करायला लागते या. मेन मुद्दा काळजी घ्यायला लागते सगळ्याची. आणि बारकी तुम्ही पिल्लं गेल्यानंतर त्याचा मुनाफा असतो 1.5-2 वर्षानं. तेवढं आपल्याला थांबायला लागतं. 1.5-2 वर्ष म्हणजे माणसाला काय वाटतं की आज पिल्लू नेलं म्हणजे उद्या, आज पिल्लू नेलं 5,000 म्हणजे उद्या 10,000 गेलं पाहिजे, असं नसतंय काय. त्याला जपायला लागतंय, तेवढं त्याला सांभाळायला लागतं या. पहिलवान तयार करावं म्हणलं त्याला खोराक चारायला लागतंय, सगळं करायला लागतंय. एका दिवसात कोण तालमीत टाकून पहिलवान होत नाही, असा विषय यात. आता जी लहान पिल्लं आहेत ती मला दाखवा की लहान पिल्लं ही कशी आपल्या फार्म मध्ये आहेत, आणि ती जी आपण जात म्हणतोय त्या जातीची काही वैशिष्ट्ये पण आपल्याला बघायला मिळते. आता ही जी पिल्ले आहेत का नाही, माझी काय चाललंय काम आता सध्याला ह्याच्यावरती, एक कानाची लेंथ त्याच्यावरती आणि ऍक्टिव्हपणा, दिखावपणा, खालची कांबळ म्हणा, तोंड म्हणा, उंची, लांब, याच्यावरती आपलं काम चाललंय. आणि जास्त करून उंची काम चाललंय आपलं. आपल्याला बारीक शेळ्या नाही आवडत, मोठ्या शेळ्या पाहिजेत आपल्याला. ही बोकड आता सध्याला बोकड ह्या बुकिंग झालेला आपल्यापासून. बाहेर पिल्लं जातात आपल्या इथं. आपल्या इथं काय म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर, ऑल महाराष्ट्राच्या बाहेर विकतो म्हणजे जातात माझे पिल्लं. आपल्या इथं माणसं येतात न्यायला. फक्त हे नाही, काम करताना एक योग्य माणूस पाहिजे शिकवणीला. कोणाचं बी ऐकत बसून काय बी करून जमत नाही. मेन मुद्दा स्वतःचा एक विचार मेन पाहिजे, माइंडसेट पाहिजे मेन मुद्दा. आणि दुसरा म्हणजे चांगला जास्तीत करून जास्त होत. मी तर म्हणतो, मी तर वडिलांचा सल्ला घेतो जास्तीत जास्त. बाबा काय करून आपल्याला काय मिळेल नंतर, ब्रीडर कुठला बदलून आपल्याला कुठल्या शेळ्या म्हणजे कुठल्या शेळ्यांना काय पिल्लं पडते, ही मेन मुद्दा महत्वाचा आहे. नाहीतर कुठल्या बी शेळीला कुठला ब्रीडर लावून असं काय पडत नाही. ब्रीडर त्याला चांगला पाहिजे, शेळी त्या क्वालिटीची पाहिजे. अशी जर पिल्लं पडायची म्हणली तर त्याला शेळी बी क्वालिटी लागते आणि ब्रीडर बी क्वालिटी लागतो. आणि आताच्या जमान्यात तर एवढी क्वालिटी पडणे का नाही लई मोठी गोष्ट आहे. शी आता आहे का नाही राजस्थानमध्ये बी क्वालिटी पडणार त्या असे झालेत. आपल्या इकडे म्हणजे आपल्याकडे जे माणसं आता राजस्थानला जातात, एक कोटा म्हणून गाव आहे, तिथं एक तयार झालेली जात ही सगळी, तिथं जास्त करून जातात. आणि आता सगळीकडे पसरलेली ती जात. आता जी ती म्हणतोय माझ्यापाशी पण काय नाही विषय, त्यांनी एक काम करावं आपलं, चांगला ब्रीडर आणून चांगली शेरड भरली का नाही तर अशी पिल्लं होऊ शकते त्यांच्यात बी.
काय विषय नाही होत्यात बी माणसांपाशी पिल्लं अशी आहेत बी, असं नाही की माझ्यापाशी एकट्यापाशी आहेत, माणसांपाशी पिल्लं आहेत पण त्यांनी बी त्यात घासली या माझ्यासारखी त्यांनी बी घासली. असं नाही की त्यांनी बाबा आज केलं आणि उद्या ती आल्यात, तसं नाही. माझ्या वडिलापासून बी ती आहे ती माझ्यापेक्षा पोरं जी आहेत ना माझी त्यांची ते बी ह्या क्षेत्रात आहे ती, असं नाही की ती नाहीत. माझ्या वडिलांच्या अगोदर बसणं बी आहेत क्षेत्रात ती. फक्त विषय कसा आहे, काम केलं पाहिजे चांगलं, तेव्हा तर चांगली तुमची ब्रिडिंग निघणार आहे. आणि ब्रिडिंग निघल तर तुमचं नाव होईल आणि नाव झाल्यानंतर पैसा आपोआप येतोय, काय विषय नसतो. आपल्या फार्म मधून विक्री कशाची करता तुम्ही? विक्री तर सध्या मी का नाही पिल्लांचीच करतो. एक शेळ्या असतात एक असल्या विकायला तर आपण व्हिडिओ टाकतो शेळ्यांचा, आपल्यापाशी शेळ्या विकाय आहेत, शेळ्या लगेच आपल्या जातात व्हिडिओ टाकल्यानंतर. आणि आता चांगलं आपलं नाव झालंय किंवा नावावरती पिल्लं जातात आणि आपण आजपातोर खराब माल दिला नाही कोणी. आजपातोर मी 1.5 ते 2 वर्ष झालं बाहेर देतोय, असं मला एक फोन आला नाही की तुझं पिल्लू मेलं माझ्यापाशी येऊन किंवा आजारी पडलंय काय झालंय. आजारी जरी पडलं तर फोटो पाठव लगेच, कुठलं औषध त्याला करायचंय लगेच सांगतो मी. आजपातोर कोणी बी सांगावं मला की मी त्याला सांगितलं नाही माझं पिल्लू त्यांनी नेलंय आणि मी त्याला आजार सांगितला नाही कुठला झालाय आणि काय त्याला करायला लागेल, असं कधीच नाही झालं. सगळ्या सांगतो मी. आता तर माझा व्यवसाय तर सगळा चालतोय मोबाईलवर माझं चाललंय आता सध्याला. मी काय म्हणजे बाजारात जातच नाही माणूस, कारण मी कामाला लागलो त्यापासून कधी बाजारात जात नाही. आमचं वडील जातात फिरायला एन्जॉय म्हणून, त्यांना म्हणतो जावा तुम्ही फिरून या, काय विषय नसतो. पण एक बाजारात तर मला वाटते 1.5-2 वर्ष झालं बाजारात मी काय पिल्लू एक बिल मी नेलंच नाही, सगळं माझं मोबाईलवर जाते. मोबाईलवरती असं जातं की बाबा मी बुकिंग करतो पिल्लं, एक 10 दिवसाची पिल्लं झाल्यानंतर व्हिडिओ टाकतो किंवा फोटो टाकतो. फोटो टाकल्यानंतर माणसाला समजतं की बाबा ह्याच्यापाशी पिल्लं आलेत, किंवा एक स्टोरी टाकतो मी की बाबा पिल्लं अवेलेबल झालेत, ज्यांना कोणाला पिल्लं पाहिजे त्यांनी बुकिंग करून टाका. बुकिंग करतात पिल्लं 500 रुपये 1000 रुपये टोकन टाकतात डायरेक्ट पिल्लांचं, किंवा अख्खं पैसे बी काय काय सोडणार आहेत, 2-2 4-4 महिने बी सोडून ठेवतात काय पैसा. त्यांना लगेच आपण पिल्लं अवेलेबल करून देतो, लगेच आपल्या बसली झाली की लगेच त्यांना सांगायचं. पिल्लं अवेलेबल झाल्यानंतर एक 10 दिवसाची पिल्लं झाल्यानंतर त्यांची एक तारीख देतो आपण की बाबा आज 10 तारखेला बुकिंग केली, पुढच्या 10 तारखेला तुमचं पिल्लू घेऊन जायचं. माणसं सहकुशीने येतात आणि पिल्लू बघितल्यानंतर तर खुश होतात. का म्हणून बाबा पैसे 10,000 दिलेत ना तुला, 20,000 दिलेत, त्या लायकीचं पिल्लू असतं. असं नाही की कुठलं बी उचलायचं खराब सराब झालंय ती आजारी पडले ती त्याला द्यायचं, असं आपल्या म्हणजे रक्तात नाही, आपण असं केलं बी नाही कधी काय. समजा एखाद्याला लहान पिल्लू घ्यायचे तर त्याचा रेट कसा ठरवला जातो आणि या पिल्लाला किती आपण पैसे दिले पाहिजे ते कसं ठरवलं पाहिजे? पिल्लाला तर आता विषय कसा आहे माहिती का, मेन मुद्दा ज्या जनरेशन मध्ये आता मुलं आहेत किंवा माणसं आहेत, आता जुनी जाणता माणसांना जर मी म्हटलं की ह्या पिल्लाचं 30,000 रुपये द्या किंवा 20,000 रुपये द्या, ती मला आता माझ्या तोंडाकडे बसणार. पण जी आता नवीन ह्यात उतरलेत किंवा ज्यांना माहिती आहे 10 वर्ष झालं 5 वर्ष, आणि जी ऑनलाईन आता माहिती सगळ्याला माहिती की बाहेर काय रेट चाललेत काय नाही विषय, ती त्याला 100% पिल्लाला जाणून देणार. का म्हणून त्याची जी कानाची लेंथ आहे, उंची, हाडे, ती पुढं कसा होणार आहे बच्चा ते त्याला माहित असतं, ते त्याला पैसे देणार तेवढं. आता विषय 27,000 आपण पिल्लू विकले आता सध्याला. हे पिल्लं अशी म्हणजे विकतो आपण, चांगली चांगली पिल्लं आपल्या पैसे झाल्यानंतर आपण विकून टाकतो लगेच. आता हे पिल्लू 15 दिवसात जाईल लगेच. आपलं जे शेड होतं ते आधी कसं होतं, आता कसं नियोजन केलंय ते दाखवा. शेड आपलं पहिलं आता नवीन घर बांधलेलं आपण, एक 7-8 वर्ष झालं आपण वस्तीवरती बाहेर होतो राहायला. आता इकडं आलोय रानात, आपलं इथं शेती, तिथंच आपण घर म्हणजे बांधलेलं. तेव्हा ही एक फक्त शेडच होतं, एवढंच मारलेलं शेड होतं, हे काहीच नव्हतं इकडे, जाळी बिळ काय नव्हती आणि लाकडानं सगळं तयार केलेलं होतं फक्त. आता ह्यात जसं जसं पैसे येतात तसं तसं वाढवत चालू आहे. अजून ही पात्रा पुढे घ्यायची आपल्याला उतरत. यामध्ये किती गुंतवणूक केली तुम्ही? यामध्ये गुंतवणूक आमच्या वडिलांनाच केली, कारण वडिलांना मला आज पत्र सांगितलं नाही की किती खर्च कशाला होतोय. आज पत्र मला कधी त्यांनी कळून दिलं नाही, त्यांचं तीच करत राहिलं सगळं. मला फक्त म्हणतात तू कर, मी आहे मोठे आणि अजून आपल्याला पुढे वाढवायचं, कारण निवारा चांगला असेल पावसा पाण्यात तर सगळं ठीक होतं. या म्हणजे पिल्लांना पावसात कधी भिजलं पिल्लं तर भिजलं मरी जातात पिल्लं, भिजल्यानंतर काय पिल्लांचा उपयोग राहत नाही, काय होत नाही. या व्यवसायात कोणत्या सीझन मध्ये आपल्याला जास्त लक्ष ठेवायला लागतं? जास्त लक्ष पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. आता हिवाळ्याचा विषय कसा झाला आमच्या इकडे आता सध्याला, म्हणजे तुम्ही काय लांबचं नाही, आमच्या इथलंच या. आता इकडं हिवाळ्यात पॅरालिसवर जातात. बरं, आपल्या शेळ्या पण पॅरालिसवर गेलेत, त्यांना आपण नेट केल्या. आपल्यापेक्षा डॉक्टर चांगले आहेत, त्यामुळे त्यांनी काय आपल्याला सहकार्य लगेच त्यांचं असतं. ती आपल्यापाशी आता हिवाळ्यात जास्त शेरडांवरती, पिल्लांवरती काय एवढा विषय नसतो. आणि पिल्लांवरती जास्त लक्ष द्यायचं असलं तर पावसाळ्यात, ह्या दिवसात जास्त लक्ष दिलं पाहिजे. पिल्लाला एवढा टिपका नाही पडून दिला पाहिजे अंगावर. पिल्लाच्या अंगावर पाणी पडलं की पिल्लू खराब होतं, पिल्लू उपजारीत नाही लवकर तर. पिल्लं त्यासाठी भिजून द्यायचं नाही पिल्लू कधी जास्त करून. आणि दूध प्रमाणात ह्या दिवसात शेळ्यांना दूध नसते या, त्यामुळे दूध एक पिल्लांना पोटभर पाहिजेच ह्या दिवसात पाऊस पडायला लागला की शेळ्यांना चरायचं कमी होतं, दूध कमी निघतं शेळ्यांचं, पाणी पित नाही शेळ्या, त्यामुळे दूध कमी निघतं. त्यासाठी पिल्लांना दुसऱ्या शेळ्याला पाजू शकतो आपण, पाजतो आपण.
काही शेळ्या कमजोर असतील तर त्यांच्या पिल्लांना हम्म. जे दूध असतं हम्म. त्याचं नियोजन कसं प्रकारे केलं जातं? नियोजन तर माझ्याकडे काही एक पण गाई नाही, माझी एक साधी गाई आहे फक्त, ती बी कालवड आहे माझ्यापाशी. मी सगळं घरचं नियोजन लावतो. तर आपल्यापाशी दुसऱ्या शेरड असतात आपल्यापाशी, त्यांची पिल्लं विकलेली असतात. त्या पिल्लांचं दूध ह्यांना डायरेक्ट पाचतो. त्यांना काही फरक पडत नाही दुसऱ्या शेळीचं पाजल्यानंतर दूध. ही पचवायची क्षमता जास्त असते आणि जास्त खेळती पिल्लं झाली की आपण दूध पाजायला सुरुवात करतो. का तर ते खेळल्यानंतर ते दूध तेवढं पचवू शकतात, पचवायची क्षमता जास्त वाढते त्यांची. आता तुम्ही विक्रीसाठी मार्ग शोधले तर एखाद्याने जर आपल्या फार्म मधून त्याने सुरुवात केली शेळीपालनाला तर आणि एखाद्याला विक्री करायची असेल तर त्याने विक्रीचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे, कारण तिथेच भरपूर अडचणी येताना आपल्याला दिसतात. विक्रीचं नियोजन तर कसं आहे विषय माहिती आहे का, एक तुमचं नाव असेल चांगलं तर तुम्ही घरी विकू शकता. आता माझं हाय व चाललंय चांगलं सगळं, तर मी घरी विकतोय. पण ज्यांचं काय नाही त्यांना बाजार आहे. आता जेव्हा माझ्यापाशी काय नव्हतं तेव्हा मी तर बाजारात नेत होतो. म्हणजे बाजारात बी चांगला भाव येतो, पण जो ता भाव येतो बाजारात त्या भावापेक्षा ह्यो भाव लय वेगळा आहे. म्हणजे स्वतः व्यक्ती भाव नाव निर्माण करून किंवा असं तुमच्यासारखे युट्यूबर बोलवायचे, त्यांना व्हिडिओ टाकायचा, त्यांच्यातर्फे बी खपू खपतात पिल्लं त्यांच्यातर्फे बी माहिती होते त्यांची जास्तीत जास्त. चाऱ्याचं नियोजन काय आहे दररोजचं? चाऱ्याचं नियोजन तर काहीच ना, दररोजचं आपल्या वडील सोडतात आमच्या शेळ्या आणि फिरवाणी घेऊन जातात. आता तर ह्या दिवसात खायला चांगले आहे, का म्हणून पाऊस पडलाय, सगळं झाडं बिड हिरवाळल्यात, त्यामुळे खायचं काही कमी नसतं. ह्या दिवसात काही कमी येत नाही खायला. जास्त करून खायलाच कमी येतं तर उन्हाळ्यात येतं. उन्हाळ्यात खायचं कमी आलं तर आपण मग बोध ही भरतो सगळं, आणि बोध भरल्यानंतर काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही एवढा. पाणी बिणी घरचं असतं सगळं. पाणी बोध बीत असलं, फिरून आले शेळ्या वेळ आले का नाही, फिरून फक्त वाला चारा आणि सुका चारा थोडा असला की शेळ्या भागून जातात तेवढ्यात. आणि खाद्य वगैरे काय असतं त्यांना? खाद्य तर काहीच नसतं, खाद्य फक्त मी मका चारतो शेळ्यांना. म्हणजे गाबण्याच्या शेळ्या आहेत त्यांना मका चारतो, आणि बारके बारके पिल्ले आहेत 3-4 महिन्याच्या पाठीचे ठेवलेत मी घरी, त्यांना फक्त मका चारतो. मकावरती ग्रोथ चांगली होती आणि आपला ब्रीडर त्याला फक्त आपण मका चारतो, दुसरं काय नाही. सकाळपासून तुमचं शेड्यूल कसं असतं? जसं की तुम्ही म्हटलं तुम्ही नोकरीला जाता, तर सकाळपासून शेड्यूल कसं असतं संध्याकाळपर्यंत तुमचं? शेड्यूल तर माझे काय आहे, सकाळी पहाटे 5:30ला उठतो किंवा 5ला उठतो. 5ला उठल्यानंतर थोडं वेळ चाला वेळा जातो, व्यायाम वगैरे करतो थोडाफार, आणि घरी आल्यानंतर आंघोळ बिंघोळ करतो. सगळे आंघोळ करतात, वडील दूध काढतात, दूध काढल्यानंतर दूध प्यायचं, गाडीवर किक मारायची, कामावर जायचं, ऑफिसचं काम करायचं, सगळं असतं ते काम काय असेल दिवसभर करायचं. 4:30ला सुट्टी होती माझी, 4:30ला मी येतो, घरी येतो. घरी आल्यानंतर शेडात आलेली असतात किंवा बाहेर असतात, मग घरी काय राहिलंय काम ते बघायचं, आणि वडिलांना फोन टाकायचा, कुठे बाबा शेळ्या, तिथे येतो. तिथे जायचं, तिथं वडिलांवर गप्पा मारत बसायचं. वडील आमचे चांगले मित्रासारखे, माझ्या काय विषय नाही, सगळ्या गप्पा मारतो आम्ही दोघं बसून, काय कुठं काय झालंय सगळं आमचं चालू असतं. या वडिलापाशी गेल्यानंतर मन मोकळं होतं, चांगलं सगळं सांगतात ते आपल्याला, आपण विचारत असतो त्यांना. मोकळ्या मनानं विचारल्यानंतर सगळं सांगतात. वडील बी चांगलं त्याला लागतात, त्यासाठी मोकळ्या मनाचा माणूस लागतो या. आणि काय वडिलांचा तर विषय वेगळाच असते सगळं. आता तुम्ही जसं की म्हटलं वडिलांचा म्हणजे तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला. फॅमिलीचा सपोर्ट तर मला लय पहिल्यापासून, जर लय मला आजपासून जे मागितलं ते सगळ्या घरच्यांनी दिले. आता आपलं वय आहे त्यामुळे आता घरच्यांना हळूहळू कमी करायचं आहेत लक्ष, त्यांना म्हणत निवांत बसा तुम्ही, निवांत, आपण लक्ष घालायचं जास्त करून. आपण करत माणूस झालो आता, काही आपण बारका नाही राहिलो. आता काही जणांना फॅमिली सपोर्ट करत नाही, व्यवसायात उतरायचं म्हटल्यावर तुझ्यासारखे तरुण असतील तर ते म्हणतील की फक्त नोकरीच कर, व्यवसायामध्ये उतरू नको. तर काय केलं पाहिजे त्यांनी मग? आता त्याला मेन मुद्दा फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे. बॅकग्राऊंड जर चांगलं असेल तर घरनं पैसा येऊ शकतो, त्यामुळे घरच्यांना सांगून करू शकतो. असं नाही की कोणाच्या घरची नाही म्हणणार त्याला सपोर्ट करायला, कारण इन्कम एक येणं सोर्स चालू झाला की घरच्यांना बी वाटतं चांगलं, आणि कोणाला असं वाटत नाही की बाबा माझा पोरगा घरीच बसावा. चांगलं वाटतं की माझ्या पोराला कमवून आणावं, करावं. त्यासाठी तो कामाला जातोय, जाऊ द्या, काही विषय नसतो या. फक्त जो खर्च करतोय त्यातनं थोडंसं वाचवून 1-2 वर्ष 4 वर्ष काम कर, 2 वर्ष, आणि 2 वर्षानंतर जी पैसे तुझे साठले ते गुंतवणूक करून टाकायची. यामध्ये यशस्वी होण्यासाठी किती वर्ष आपल्याला प्रयत्न करावे लागतात? यशस्वी तर मी अजून बी झालो नाही. यशस्वी तर अजून काही होत नाही. ह्यात यशस्वी होण्यासारखं काय विषय आहे, ह्यात जेवढं तुम्ही गुंतत जाताल तेवढं तुम्ही अजून गुंतत जाताल. फक्त ही विषय कसा आहे माहिती आहे का, एक नाव, आणि काय आपण थोडंफार पैशासाठी बी गोष्ट सगळे करतात, आपण नावासाठी बी गोष्ट करतोय, पैशासाठी बी गोष्ट करतोय. गुंतवणूक काही विषय नाही, आणि ह्यात जास्तीत जास्त गुंततच चाललोय मी तर गुंततच चाललोय ह्यात. मला तर कामाचं नकोच वाटतंय हे काम करायला. मला ह्याच्यात जास्त लक्ष लागले, आणि ह्यात कसं आता नाव बी चांगलं व्हायला लागले, त्यामुळं हीच ह्याच पळत चाललोय मी आता सध्याला, वडत चाललोय इकडच. आता आपल्याला फक्त इथे लहान पिल्ले दिसतात, तर बाकीच्या शेळी असतील ते आता कुठे आहेत? आता शेळ्या चराय गेल्यात, आपण शेळ्यांकडे जाऊ आणि तिथं पण काय शूट घेऊ. एक महत्वाचं की मी जसं की तुमच्याबद्दल माहिती गोळा केली, त्यामध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की तुम्ही जो बोकड आहे तुमचा तो साधारणतः
1.5 लाखापर्यंत तुम्ही खरेदी केलेलं हा आहे. 1,55,000 खरेदी. तर त्याच्याबद्दल काय सांगाल आणि एवढी मोठी खरेदी करण्याचं काय ठरवलं? एवढी मोठी खरेदी तर मी पहिल्यांदाच आमच्या इथं केली हम्म. सगळ्यात पहिल्यांदा खरेदी केली असेल तर मी केली हम्म. 1,55,000ची खरेदी मी केली पहिल्यांदा. आमच्या वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे गेलो आम्ही, बघितलं पिल्लू. आमच्यापाशी पिल्लू होतं बी अगोदरती, असं नाही की आमच्यापाशी नव्हतं. आमच्या वडिलांच्या जोडीदाराची म्हणजे जोडीदारापाशीच होतं ती. आमच्या वडिलांचा एक खास जोडीदार आहे, नितीन रोडे म्हणून एक जोडीदार आहेत वडिलांचा आमच्या. आणि ते बी माझ्या मित्रासारखंच आहेत. मला त्यांचं चांगलं म्हणजे सपोर्ट आहे, चांगलं सांगतात मला ती की बाबा असं कर. त्यांच्यापाशी बी आपल्यासारख्या शेळ्या आहेत त्यांच्यापाशी बी, असं नाही की कमी आहेत. आपल्यासारख्या शेळ्या त्यांच्यापासून आपण ते ब्रीडर आणलेला, त्यांच्यापाशी घरी तयार झालता तो. त्यांच्यापासून आपण एक आणला म्हणजे आपल्यापाशी त्या अगोदर आलता बोकड. आपल्याला तो आवडला आणि नंतर काय नाही, एक संबंध घरातले असल्यागतच आमचा संबंध त्यांच्याबरोबर. आणि आपलं बोलत 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 ते म्हणले की आपला ब्रीडर विकायचा आहे. मला काय आता गरज नाही का, मग शेळ्या त्यांच्यापाशी थोड्याच होत्या, 10 शेळ्या असते. 10 शेळ्या असल्यामुळे काय ब्रीडरची गरज लागत नाही. आणि आमचा विषय असा आहे की बाबा जो आम्हाला आहे का नाही त्याला आम्ही आहे. आम्हाला फोन केल्यानंतर त्यांना कधी पाहिजे तर आम्ही लगेच देतो त्यांना, काय विषय नसतं आमचं. मग त्यांनी फोन केला आम्हाला, नंतर आम्ही ब्रीडर बघितला, किंमत ठरवली, एका शब्दात व्यवहार झाला की ब्रीडर आणला इथं. ब्रीडर आणल्यानंतर आम्हाला जास्त कष्ट खायला लागली त्याची, कारण ब्रीडर आणताना म्हणजे एवढी काय तब्येत नव्हती, काय नव्हती त्याची. आणि ब्रीडर म्हणजे थोडासा हीच होता आणि लहान होता तेव्हा. आता आणलेला मला वाटतं वर्ष 1.5 वर्ष झालं मी, आणि तिथं 1.5 वर्ष म्हणजे 3 वर्षाचा 3.5 वर्षाचा आता ब्रीडर आहे माझ्यापाशी. दाताला सगळा जुळला आहे. तो आणल्यानंतर एक थोडंसं ताप झाला, आपल्याला आजारी पडला, हे झालं. आपण त्याला नीट केला. आपण खर्चाला काही आपण स्वतःला कमी पडन, स्वतः आजारी असलं तर गोळी खायचो नाही, फक्त शेळ्या आजारी असल्या तर मग ती आपल्याला काय बघवत नाही. शेळी थोडीशी तरी काय वाटलं तरी आपण लगेच शेळ्यांना करतो. आपण स्वतः आजारी असलं तरी काय विषय नाही, स्वतः खायचो नाही पण त्यांना चालेल असा विषय आपला. मग नंतर आणल्यानंतर झाले थोडेफार इकडे तिकडं, पण आणल्यानंतर जी पिल्लं पडायला लागली त्याच्यावर, तेव्हापासून आपण ट्रेनिंगला आलो आता. म्हणजे चांगलं आपलं पैसे बिसे यायला लागलं, त्यातनं काय विषय नाही. आणि आता त्याची किंमत चांगली झाली, आता किंमत त्याला चांगली किमतीने मागतात. ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस त्याचं वय किती होतं? त्याचं वय असं 1.5 ते 2.5 वर्ष असेल तेव्हा. आणि आता त्याचं 3.5 वर्ष वय, 3-3.5 वर्ष आहे. आपण तिथे पण जाऊन बघूया की तुमच्या आता शेळ्या जे ते चराय गेलेत, तर तुमच्या शेळ्या कशा आहेत, जो ब्रीडर आहे तो कसा आहे ते पण आपण बघणार आहोत. बघू शकाल की अजिंक्यच्या ज्या शेळ्या आहेत त्या इकडे चरण्यासाठी असतात. दिवसभर असतात इकडे? हा, दिवसभर शाळेत, दिवसभर आमचं वडील सर शाळेत. आपण त्यांच्या वडिलांशी पण थोडी चर्चा करणार आहोत. जो फार्म त्यांनी बनवलेला आहे त्याचं बांधकाम कसं केलं, एकूण किती जागेत आहे त्याचं नियोजन, याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊच. तर अजिंक्य, आता मला आपले जे शेळ्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांग आणि एकदा दाखव कशा आहेत त्या आपल्या शेळ्या. ह्या शेळ्या आहेत ती सगळ्या आपल्याच आहेत, बघा व्हिडिओमध्ये सगळे. एकूण किती आहे त्या? एकूण आता 35 असते, 35. आपण पाहतो या व्यवसायात बंदिस्त पद्धतीने पण शेळी पालन केलं जातं. पण मला सांगा की आता तुमचे चरायला असतात दिवसभर, तर त्याचा फायदा तुम्हाला कसा मिळतोय आणि बंदिस्त करणे योग्य आहे का? फायदा आम्हाला असं मिळतोय की घरचं खाय जास्तीत जास्त वाचतं, मेन मुद्दा. आणि दुसरं म्हणजे आजार जास्त चिकटत नाही शेळ्यांना. घरी राहून शेळ्याच्या नाक्या वाढतात, आजार जास्त चिकटतो, आजार शरीर लगेच पडतात. आणि दुसरं म्हणजे शेळ्यांना कॅल्शियम कमी पडतं. बाहेरनं जे खाऊन येतात ती कॅल्शियम, तिथं दूध पिणं ही लय गरजेचं आहे आता. म्हणजे त्यात दुधातनं आपल्याला प्रोटीन जास्त मिळतंय. बाहेरनं पिऊन म्हणजे बाहेरनं जेवढ्या शेळ्या फिरून येतात आपल्या सगळ्या शेळ्या खात्यात, म्हणजे सगळं जे खाऊन येतात शेळ्या, त्यामुळे आजार जास्त आपल्याला चिकटत नाही शेळ्यांना. कारण बाहेर फिरत्या शेळ्या असल्यानंतर आजार जास्त चिकटत नाही शेळ्यांना. घरी जेवढ्या शेळ्या पाळचाल म्हणजे सांभाळचाल घरी बंदिस्त, त्याला शेळ्यांना आजार जास्त चिकटतो जास्त करून. मग ज्यांना शक्य नाही असं फिरवणं वगैरे, मग त्यांना बंदिस्त केलेलं चांगलं ठरेल का? हा, चांगलं ठरेल ना. फक्त त्याला खाया बी घरचं लागतं आणि इन्कम बी तसा पाहिजे त्या शेळ्यात नाही येणारा, नाहीतर सगळं येणारा पैसा खायावर जाते ना, असं नको ना. तुमचा खर्च किती होतो यामध्ये आणि तुम्हाला उत्पन्न किती मिळतं यातून? खर्च तर जास्त नाही जाय आपला, का म्हण खर्चाचा विषय येत नाही, का म्हणून बाहेरनं सगळ्या फिरून येते शेळ्या, त्यामुळे खर्च काय जास्त नाही. खर्च का होतो आपल्याला शेळ्या आजारी पडल्यानंतर, किंवा आपल्याला शेळ्यांना खाया चारायचे, शेळ्या गाभण येतात आता शेळ्यांना खाया आणायचं आपल्याला, तेव्हाच खर्च होतो जास्त करून. खर्चाचा काही विषय नसते. उत्पन्न किती मिळतं कसं मिळतं? उत्पन्नात आता लॉट होण्यावर आहे तसं. आपलं जेवढं हॉटेल म्हणजे बच्चे तेवढं झालं, बच्चे प्रॉफिटने गेलं चांगलं तर उत्पन्न होतं. मर्जर तर काय होत नाही विषय, उत्पन्नच येत राहतं त्यात. किती मिळतं उत्पन्न? तसं आजपात्र तर साधारण मी कधी गिनलंच नाही, म्हणजे कधी त्याचं बघितलं नाही किती आले आणि किती गेले ते काय बघत नाही आम्ही. आणि वडील मी मला काय विचारत नाहीत कधी किती आले, आता पैसे किती आले आपल्यापाशी, 2 लाख आलं का 10 लाख आलं, असलं काय बघत नाही. एवढं आलं तेवढं आपलं आलं. पण एखाद्याला एखादा व्यवसाय करताना तो त्यामध्ये तीच गोष्ट बघत असतो की आपल्याला यातून उत्पन्न किती मिळेल, तर त्याबद्दल तुमचं काय मत असेल? उत्पन्न आता विषय कसा आहे माहिती आहे का,
त्याला मला आता सगळा विचार केला पाहिजे की पिल्लू कितीला गेलं, कसं गेलं, आपला खर्च किती झाला ह्याच्या मागं, हे सगळं मला काढायला लागेल. पण आज पत्र तर काय त्याच्या मागचं काढलं नाही, फक्त एवढंच बघतो की पिल्लू बाबा कितीला गेलं, कसं गेलं, एवढं दुसरं काय नाही विषय. आणि हे आपला ब्रीडर आहे पिस्तूल नावाला, मागाशी म्हणलेलं ना तुम्हाला, ज्याच्यावर पिल्लू पडतात, हाच ते पिस्तूल. आपण म्हणजे विकत सगळ्यात घेतलं. मोठी तुम्ही जी खरेदी केली हा. ती या ब्रीडरची केली. सगळ्यात मोठी खरेदी हीच आपली पहिली खरेदी, सगळ्यात इथं आपल्या इथं सगळ्या भागात सगळ्यात मोठी खरेदी केली. त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्याच्याबद्दल- आतापर्यंत तुम्ही जो सांभाळ केलाय त्याचा आणि तुम्हाला त्याच्यामधले जे गुण दिसले त्याच्याबद्दल काय सांगाल? गुण तर काहीच नाही, गुण तर आता पहिला आणला तेव्हा काही मारत नव्हता, काय नव्हता. आता तर लयच मारायला लागलाय, कारण जसं जसं त्याला ताकद चढेल तसं तसं मारायला लागलाय तो. जास्त काय बांधून तर कधी ठेवत नाही, बांधून ठेवल्यानंतर जास्त मार्केट येतात, बोकड बिकड काय बांधून ठेवलं तरी मार्केट होणार आहे तुमच्या सध्याला. आणि आता त्याच्यावरती पिल्ल बिल्ल पडतात, ती काय विषयच नाही, टॉपचीच पडतात त्याच्यावरती पिल्ल सगळी. आपण त्यात गुण बिन बघून सगळं आणलेला, कारण पुढची आपल्या भविष्यात आपल्याला जे होणार आहे क्वालिटी आपल्यापाशी ती टॉपची व्हावी किंवा चांगल्या दृष्टीनं चांगली व्हावी, त्यासाठीच आपण आणल्या ह्याला. आता एखाद्याला ब्रीडर घ्यायचे, मला सांगा याच्यामध्ये तुम्ही कोणते गुण बघितले आणि कशी खरेदी केली पाहिजे त्याची? ह्याचे गुण तर मला काय वाटलं ना, शिकवलेलं तेवढंच, वडील सगळं आमचं बघतात त्यात, गुण माप ही सगळं त्याच्यात वडीलच बघतात आमचं. पण जास्तीत जास्त आपण काय बघतो की बाबा पायाला चांगला जाड असावा, उंच. तुम्हाला तर म्हणलेलं मागाशी की मला उंच शिरडा आवडतात, आम्ही काय बारकी बुटकी शिरडा आम्हाला म्हणजे आवडत नाही एवढी जास्त करून. त्याचं कानाची लेंथ बघितली, कानाची लेंथ आता बघितली त्याची 22 इंच लेंथ आहे आता, म्हणजे जेव्हा होते आपण तेव्हा टॉपची लेंथ आहे सगळ्यात, 22 इंच लेंथ होती. शिंग पिळदार होती त्याची चांगली, आणि शिंग मोठी आहेत. बारकी शिंग म्हणले तर काय बारीक बोकड दिसतं. आता बोकड मोठे आणि बारीक शिंग म्हणलं तर बारीक बोकड दिसतं. आता ही बोकड मोठ्या मापाचा आहे, शिंग मोठी आहेत, त्यामध्ये जी उंची हाईट बीट चांगली दिसती. दुसरं म्हणजे नाकाचा तोरा आणि त्याचा राहण्याचा रुबाब शी बघून सगळं घेतलेलं की बाबा बोकड पुढच्या दिसतो कसा. बोकड उगा शेरडागत दिसू नये, त्याला बोकड नाही म्हणत. बोकड कसा बोकडासारखाच पाहिजे, वाघाला सेपरेट काढल्यावर वाघासारखा दिसतो, तसं बोकडाला सांभाळायचा, तसा बोकडाला सांभाळा वाघासारखा लागतो. आता शेळीनं तुमचं दररोजचं नियोजन असतं, पण शेळी व्यतिरिक्त बोकडाचं काय वेगळं नियोजन असतं? त्याचं वेगळं नियोजन म्हणजे सगळ्यांपेक्षा त्याचं वेगळं असतं, शेळ्यांचं वेगळं आणि त्याचं वेगळं आहे. त्याला सांभाळा असा लागतो, त्याच्याजवळ बारका पुरकं जाऊन देत नाही मेन मुद्दा. मोठा माणूस जरी कोण आला तर त्याला जाऊन देत नाही, दुसरा वैयक्तिक कोण पारका माणूस आला. आता माझ्यापाशी तो एक लाडाना आलाय, मला बी कंटिन्यू मारतो, घरात कोणाला सुट्टी देत नाही, तो सगळ्यांना मारतो. हात पाय मोडायला बी तो कमी करणार नाही, एवढा म्हणजे मार्का झाला आता सध्याला. पण एक जवळ आल्यानंतर वाय त्याला चोळलं मुळलं काहीशी केलं वाईस गोंधळलं की मग तो शांत होतो, त्याचा नसतं काय विषय. संगोपन म्हणजे त्याचं खाया बिया त्याला दररोज 1 किलो तरी खायला लागतं, 1-1.5 किलो खायला लागतं त्याला दररोज, म्हणजे खोराक ही सेपरेट. शहरानंतर काय चरत नाही, नुसतं खोराकवरच बोकड असतो आपला, एवढंच. आता तुमचं पुढे काय काय स्वप्न आहे? आता पुढं स्वप्न तर काहीच नाही, क्वालिटीचं चाललंय आपलं, बघायचं पुढचं अजून किती क्वालिटी कशी उतरवायची या पिस्तूलवरचं अजून किती उतरण. पुढचं अजून ब्रीडर बघून नवीन घ्यायचा म्हणलं तर पुढं अजून काय म्हणजे ठरवलंच नाही, का अजून पिस्तूल आपला चांगलाच आहे. आताशी 3.5 वर्षाचा बोकड आहे, म्हणजे अजून 2-3 वर्ष कसा बी चालणार तो. 3 वर्षात आपण चांगला जातोय. एकूण किती रुपयाचा खरेदी केलेला? शो 1,55,000ची खरेदी आपली. बरं, 1,55,000ची खरेदी तवा आपल्याला. आता ह्याला काय विकायचं तर नावच कधी काढलं नाही आपण, पण जरी आता विकला तरी येतेच मागणी, त्याची 2.5-3 लाखापर्यंत मागणी आहे त्याला जास्तीत जास्त. तुमचा एकदा परिचय देता मला? अंकुश अण्णा दायगुडे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आपण हा व्यवसाय बघतोय, जसं की अजिंक्यने सांगितलं, संपूर्ण माहिती त्याने सांगितली, पण त्याच्या आधी जी सुरुवात केलेली ती तुम्ही केलेली. हो, तुम्ही जी सुरुवात केलेली, तुम्ही जो व्यवसाय करत होता आणि आता अजिंक्य जो करत आहे, दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि अजिंक्य करतोय ते योग्य आहे का? योग्य आहे. आता म्हणजे आम्ही पहिलं म्हणजे खटकांना करडे ऐकायचो कापायला, ते 4-4, 2-2 महिन्याची करायची, त्याचं कष्ट करायचं आणि मग ऐकायची. आताचे म्हणजे ही क्वालिटी सगळं करडं जातात बाहेर, त्यामुळे आम्ही मग आताचा व्यवसाय चांगला आहे ते पहिल्यापासून. मला सांग की तुम्ही ज्यावेळेस शेडचं नियोजन केलं त्यामध्ये कोणत्या गोष्टी बघितल्या, किती बाय कितीचं शेड आहेत? बघा तुम्हाला सांगतो, 55 फूट लांब आहे, 45 फूट रुंद आहे, असं शेड आहे. त्याचं नियोजन कधी केलेलं, खर्च किती झाला त्याच्यावर? तर खर्च काय तसा आम्ही आता काय उली आणलेलं सामान म्हणल्यावर आता काय त्याचा खर्च. कधी बांधलेलं ते? अहो ते जवळजवळ 2-4 वर्ष झाले मारायला. पहिलं काट्याच होतं आमचं, कडनी काट्या टाकायच्या आणि त्याच्यात हे करायचो. ती पहिलं परडा म्हणायचे का नाही माणसं, तसल्या पद्धतीत बनवलं होतं ते, पण ती नुसत्या काट्याच होतं. आता नाही, आम्ही ती ह्याचं केले, तारच केले, तसे परिस्थितीनुसार करायचं. मग आता काय करायचं. या व्यवसायामध्ये जसं की अजिंक्य म्हणला, तुमचा मला वडिलांचा चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाला, असेच प्रत्येक तरुणाला असा पाठिंबा मिळणं किती गरजेचं आहे? मी विचारतच नाही त्याला काय, म्हणजे ते करतो त्याच्यात आपण पूर्व दिशा करतो.
बाबा ही ठवायचं इकायचं असं म्हणजे आपण त्याला काय म्हणतच नाही. हम्म. हा बोकड बी तो म्हणला घ्यायचा आहे आपल्याला, तर बरं म्हणलं घेऊ चल. हा. आता ते मालक बी लय किंमत सांगायला लागला, मग आता ते म्हणलं असू दे घेऊ म्हणलं मालक चल. म्हणजे यांचा खास जोडीदारच. याची किंमत कशी ठरवली हा? तुम्ही? ब्रीडरची किंमत कशी ठरवली? ब्रीडरची किंमत तो 2.5 लाख रुपये म्हणायचा, 2 लाख रुपये म्हणायचा, पण नाही आम्हाला म्हणलं बाबा 1,54,000 रुपयाला घेईल, 55,000ला घेईल. त्यामुळं मग तेवढ्याला ठरला शेवट. मग आता जे या नवीन व्यवसाय करताय, तुम्हाला सांगा की हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो? आणि व्यवसाय चांगलाच आहे की ह्यो. हम्म. या व्यवसायामध्ये आता कोण पडत नाही, सगळे पडतात आता. हम्म. पहिले ह्या व्यवसायाला किंमत नव्हती. हम्म. बकरीवाली म्हणजे 0 किंमत धरायची बकरीवाल्यांना पहिले. हम्म. आता नाहीत ना तसे करत, आता सगळी व्यवसाय करायला लागली तेच. हम्म. आता तुम्ही दिवसभर किती वेळ चारायला असता? दिवसभर मी ह्याच्याच माग असतो. हम्म. दिवसभर चारायची, हे करायची, इकडून तिकडून फिरवायची, हम्म. हेच व्यवसाय करायचा. दुसरं काय व्यवसाय नाही काय. दुसरं काय नाही हाच. आता अजिंक्य जसं की म्हटला तो नोकरी करतोय, पुढं असं तुम्ही सांगणार आहात का त्याला आता नोकरी नको, पूर्णपणे याच्यावरच लक्ष दे? काय तसं आता पुढची त्याच्या भविष्यात काय असेल पुढं ते आता काय सांगायचं तसं. हम्म. त्याचं चाललंय ट्रेनिंग, हे करतोय भरतीचं ह्याचं, मग आता त्याच्यात काय झालं त्याला आलं वेस तर मग आता कशाचा आहे, मग आमचा धंदा बुडला ह्यो. पण त्याचा विचार असे दिसतात की त्याला या व्यवसायामध्ये भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग पण चालू आहे. त्याने मुलाखतीमध्ये संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही जेवढं हे नियोजन केलंय, तशीच तुम्ही सुरुवात केली आणि आता तुम्ही जिथपर्यंत पोहोचलाय, तुमची जिथून पुढची वाटचाल असणार आहे या व्यवसायामध्ये, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं जे प्लॅनिंग चालू आहे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि एवढी सगळी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.